अधिकारी आहेत त्यांचीच मागणी आहे की हा प्रकल्प झाला पाहिजे, हा विकास झाला पाहिजे, नागरिकांचा विकास झाला पाहिजे, शाश्वत विकास झाला पाहिजे। एकूण याच्यामध्ये पहा, आणि बऱ्याचदा असं विचारण्यात येतं की तुम्ही फॉरेस्ट डिफॉरेस्ट करणार की काय, जंगल निष्कासित करणार की काय, परंतु असं काही नाही आहे। जे प्रतिबंधित क्षेत्र आहे इथे फॉरेस्टचे पण अधिकारी आहेत आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आम्ही काहीही करणार नाही। आणि जर काही साहसी उपक्रम असतील तर ते स्वतःच रन करणार आहेत। जे साहसी उपक्रम आम्ही प्रपोज केले, जसं काही जिप लाईन असू देत किंवा काही ट्रेल असू देत, हे त्यांच्याच सहमतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुरू होणार आहे। बघितलेलं आहे ते कृतीत आणलेलं आहे। त्याच्यावर जवळपास 40 अधिकाऱ्यांनी, वेगवेगळ्या अधिकारी प्लस जे कन्सल्टंट आहेत श्री संजय देशमुख, आम्ही सगळ्यांनी मिळून या पूर्ण परिक्षेत्राचा फिरून, आरण असू द्या, बाकी कोयनाचे रिझर्वायर असू द्या, कापोळा असू द्या, या सर्व ठिकाणी फिरून जे जे आम्हाला आयडेंटिफाय करता आले त्या साईट्स आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत। आणि हा 1153 स्क्वेअर किलोमीटरसाठीचा विकास योजना आम्ही तयार केलेला आहे। स्टेशन जे आयडेंटिफाय केलेले आहेत हे इंग्रजांनीच केलेले आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटने केलेलं आहे। हा पहिला गिरिस्थान आहे जो स्वतंत्र भारतामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून उदयास आलेला आहे। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। बाकीचे हिल स्टेशन हे छोटे आहेत, 5 किलोमीटर 4 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर या क्षेत्राचे आहेत, परंतु आपला हा जो गिरिस्थान जो आहे, हा जे हिल स्टेशन आहे हे 1100 हॉल आहे, मंदिर आहे, फोर्ट आहे। तर असे आयडेंटिफाय करून ते ग्रोथ सेंटर एक करा आणि तुम्ही सगळे ते निदर्शन करा। तर याचं जे टुरिस्ट ग्रोथ सेंटर जे आपण इथे केले बघा, बामनोळी जल पर्यटन विकास केंद्र आहे, यामध्ये काय काय जवळपास आहे। बामनोळी नौका विहार आपण करू शकतो, एक रोपवे आपण तिथे प्रपोज केलेला आहे, त्या पिनिंग साईट आपण तिथे प्रपोज केलेली आहे, हॉट एअर बलूनचं पण या बामनोळी जल पर्यटन विकास केंद्राच्या शेजारी आपण